Show must go on. It was really nice working with you guys. मेलची शेवटची लाईन टाईप करून त्याने ड्राफ्ट सेव्ह केला. आज ऑफिसला गेल्या गेल्या मॅनेजरच्या तोंडावर रिझाईन फेकून मारायचं असा विचार करून नीरजने बाईक स्टार्ट केली. इतक्या दिवस मी रिझाईन का करू असा विचार करणारा मी रिझाईन का करू नये या प्रश्नाच्या उत्तरादाखल गाडीचा एक एक गिअर टाकत होता आणि प्रत्येक ब्रेकसोबत एक कचकचून शिवी हासडत होता. कारण काय तर वर्क प्रेशर, मॅनेजरचे बोलणे, विकेंडला मीटिंग्स व काम, त्यामुळे बिघडलेला वर्क लाईफ बॅलन्स आणि या सर्वांमुळे आलेले फ्रस्ट्रेशन. पण आज एवढं चिडण्याचं कारण निराळच होतं. आज नीरजच्या लग्नाचा वाढदिवस. आपला हा पंचवार्षिक सोहळा बायकोसोबत साजरा करण्याचा बेस्ट प्लॅन त्याने तयार केला होता. बरं, बायकोच्याही 15 दिवस आधी त्याने तो मॅनेजरला सांगितलेला, कारण ऐन वेळेला कॉल नको. पण काल संध्याकाळी माशी शिंकलीच. क्लायंट डेमोच्या नावाखाली उद्या ऑफिसला बोलावणं आलं. बरं, याने हाफ डेसाठी विचारणा केली तर मॅनेजरने उलट रोजच्या वेळेआधी हजर हो असं फरमान सोडलं. गाडी आणि विचार ऑफिस पार्किंगमध्ये येऊन थांबले. पंच इन करून जागेवर जाताना हळूच मॅनेजरच्या कॅबिनमध्ये त्याने डोकावले. नव्हता आला अजून. खुर्चीवर बसणार तोच पाठीवर धप्पा. कोण? अरे भाई, आज चक्क आमच्या टाईम आलास, क्या बात है. मग त्याला कालचं गुऱ्हाळ ऐकवलं. चलता है रे इतना, टेन्शन नहीं लेने का. अशी दरपोक्ती सोडून राहुल केसरकर त्याच्या डेस्कवर गेला. या राहुल्याचं काय जातंय असं म्हणायला. याचं सगळं सेट आहे. 10 वर्षे बाहेर राहून मस्त छापून आलाय आणि इथं मला शहाणपणा शिकवतोय. 20-25 मिनिटं अशीच गेली. अचानक काहीतरी आठवून नीरजने राहुल्याला हाक मारली. अरे, तुझ्या टीममध्ये 1 महिन्यापूर्वी एक जण जॉईन झाला होता ना, तो पोरगा कुठं आहे? बरेच दिवस झालं दिसला नाही कुठे. काय गेला का सोडून? राहुल पण हसला. खरं तर असं झालं देखील होतं पूर्वी की जॉईन झालेला एक एम्प्लॉई 1-2 आठवड्यानंतर कंपनी परस्पर सोडून गेलेला. एकदा तर असं झालं की एक जण जॉईनिंग फॉर्म भरता भरता बाहेर एक चक्कर टाकून येतो म्हणाला. तो जो गेला परत आलाच नाही. आनंद, राहुल म्हणाला. आनंद नाव आहे रे माझ्या नव्या टीममेटचं, आणि तो सोडून वगैरे नाही गेलाय. आणि अचानक त्याचा स्वर खोलात गेला. अरे, त्याचं बाळ गेलं रे. गेलं म्हणजे? गेलं म्हणजे गेलं. राहुलने वर बोट दाखवत इशारा केला. तो आज लंचनंतर जॉईन पण होणार आहे. हातातल्या कपातील गरम कॉफी कानात ओतल्याचं नीरजला भास झाला. पुढे दोघांनाही काही बोलवेना. नीरजचं सहज घड्याळाकडे लक्ष गेलं. बोलण्याच्या नादात 10 कधी वाजले कळलंच नाही. नीरज क्लायंट डेमोला गेला. डेमोमध्ये तो होताच कुठे, पण त्याला फक्त आनंद दिसत होता. आनंदचं पूर्ण नाव आनंदम कृष्णमूर्ती. अगदी नावाप्रमाणेच आनंदी कृष्णवर्णीय. जॉईन झाल्याच्या अगदी 3ऱ्याच दिवशी निम्मा स्टाफ त्याच्या खिशात होता. जॉईनिंगच्या दिवशी त्याने ऑफिसभर पेढे वाटले. 2ऱ्या दिवशी त्याच्याकडचा खास साऊथ इंडियन पदार्थ पुट्टू लंचमध्ये पूर्ण टीमसाठी आणला. त्याच्या हिंदीला साऊथ इंडियन टच असल्यामुळे त्याचं बोलणं ऐकायला नेहमीच मजा यायची. अँड थँक्यू फॉर जॉईनिंग फोक्स. डेमोमध्ये मॅनेजरचं समारोप वाक्य झालं तरी नीरज काही थाऱ्यावर नव्हता. लंच आणि त्यानंतर पार्किंगमध्ये अर्धा तास पाऊण तास फेरफटका हा रोजचाच नित्यक्रम. पार्किंगमधून परत वर येताना त्याची नजर नेक्सॉनवर गेली. म्हणजे हा पठ्ठ्या खरंच जॉईन झाला तर. पायऱ्या चढताना नीरजने डोक्याला जरा ताण दिला.
बरोबर 22 दिवसांनी आनंद परतला होता. खुर्चीवर बसताना त्याने पक्क ठरवलं, आनंदला आज काहीच बोलायचं नाही. आजचा दिवस पार पडला कसा तरी. पडला कसला? तब्बल 2 तास लेट झाला ऑफिस सोडायला. घरी आल्यावर दार उघडता क्षणी बाबा म्हणत त्याच्या 2 वर्षाच्या गोळ्याने पायाशी लोळण घातली. खाऊ खाल्ल्याने झालेलं खरकट तोंड, सर्दीमुळे शेवाळलेले नाक. नीरजने तसाच त्याला उचलला. चला आपल्याला भूर जायचंय. आईला आवरायला सांग. त्याने बायकोला हाक दिली. तेजू, चल आवर पटकन. फार काही नाही, पण जेवून येऊ बाहेरून. बाहेर? मी एकदा नाही म्हटल्यावर काही येत नसते कुठे. हवं तर तुझ्या पहिल्या बायकोला, मॅनेजरला घेऊन जा डिनर डेटवर, तेजू फनकाऱ्यात म्हणाली. साम दाम दंडभेद, शेवटी तिला यावंच लागलं. ती आली खरी, पण तिचा राग मात्र तसूभर देखील कमी झाला नव्हता. पण बायको म्हणून नवऱ्यामधला बदल तिने बरोबर हेरला. सकाळी हाच तिला आज नोकरीचा शेवटचा दिवस असं सांगून गेला होता, आणि आता जेवताना डेमोबद्दल बोलतोय काय? कंपनी आणि मॅनेजरचं कौतुक ते काय? घरी यायला उशीरच झाला तसा त्यांना. पोराला झोपवल्यानंतर न राहून तेजूने नीरजला विचारलं, काय रे, सकाळी ज्या तोऱ्याने निघाला होतास ते पाहून वाटलं नव्हतं आज जेवायला बाहेर घेऊन जाशील. दिवसभरात काय झालं असं? मग त्याने तिला आजचा पूर्ण ऑफिसचा क्रम वाचून दाखवला. टी टाईमपर्यंतचा वेळ कसाबसा ढकलला मी, नीरज पुढे सांगत होता. पण तितक्यात नीरज आणि आनंदची नजरानजर झाली. त्या दिवशी नीरजला मानवी स्वभावातील अजून एक खासियत कळाली. आपल्याला नेहमी झाकलेल्या गोष्टींमध्येच रस फार. मन चिंती ते वैरी न चिंती. त्याने शेवटी विषयाला हात घातलाच आणि आनंद बोलू लागला. भावनेला भाषा नसते. आज नीरजला कन्नड पण समजली असती. आनंदचं लव्ह मॅरेज, लग्नाच्या 7 वर्षानंतर गुड न्यूज आली. त्याआधी नाना विविध उपचार केल्याचे तो सांगतो. परमात्म्याने संतती दान दिले, पण ते अपुरे. बाळाच्या जन्मानंतर अवघ्या 1.5 वर्षांनी बाळाचा कॅन्सर थर्ड स्टेजला असल्याचा रिपोर्ट आला. आनंद आणि त्याच्या बायकोसाठी ही एक अविश्वसनीय बाब होती. त्यानंतर त्यांनी आहे नाही ते सगळे पैसे बाळाच्या उपचारांसाठी लावले. देव संपले, पण नवस संपले नाहीत. केमोथेरपी, ते प्रकाश किरण त्या एवढूशा जीवाच्या शरीरावर पडताना डॉक्टरच्या सुद्धा हृदयाला पीळ पडत होता. तिथे त्या आईची अवस्था न विचारणं योग्य. आपला पोटचा गोळा हा असा कणाकणाने आपल्यापासून दूर होतोय, हे ती आपल्या तुटलेल्या अंतःकरणाने पाहत होती. अरे मग तू जॉईनच का झालास? यावेळी तुझ्या बायकोला सर्वात जास्त तुझी गरज आहे, नीरजने आनंद म्हणाला. अरे बाळ गेलं त्या दिवसापासून तिने अन्नाचा कण घेतला नाही, पाण्याकडे पाहिलं देखील नाही. 5 दिवसानंतर ही पण आपल्याला सोडून जाते की काय असं वाटून गेलं. एवढे तिचे हाल. मग 10व्याच दिवशी तिला या सगळ्या वातावरणातून इकडे घेऊन आलो. तिलाही जॉब आहेच. तिलाही बळजबरीने जॉईन करायला लावले आणि मी पण जॉईन झालो. परमेश्वराने एक सुख उरबाडून नेलं. पण माझ्या आयुष्यातलं प्रेमच जर हिरावलं गेलं तर कदाचित मीच जगू शकणार नाही. आणि आज जर मी रडत बसलो तर तिने कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचं? नीरजचे थरथरणारे हात तेजूने आपल्या हातात घेतले. त्याचे डबडबलेले डोळे तिने साडीच्या पदराने पुसले. उद्देश, आनंदच्या आयुष्यात आपल्या बायकोसाठी जगण्याचा उद्देश आहे तेजू. त्याच्या प्रत्येक वाक्यानंतर मला एकच कडवं आठवत होतं. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. नीरज बोलायचा थांबला नव्हता. आपल्या 2 वर्षाचं लेकरू आपल्यासमोर जग सोडून गेलं हे मनावरचं ओझं वाहणारा आनंद
त्याच्यासारखा लोहपुरुष माझ्या पाहण्यात नाही. तुला माहिती आहे तेजू, आनंद जाताना मला काय म्हणाला? लाईफ इज अ शो अँड शो मस्ट गो ऑन. आणि तो रिझाईनचा मेल? तेजूने विचारलं. तो? अगं, मी ऑफिस पार्किंगमध्ये गाडी काढत असताना नेक्सॉनवर आनंदच्या बाळाचं नाव वाचलं, तेव्हाच डिलीट केला. मित्रांनो, कशी वाटली ही आजची कहाणी? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. त्यामुळे मला तुमच्यासाठी नवनवीन कहाणी आणण्याची प्रेरणा मिळते आणि उत्साह वाढतो. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, ऐकतो मराठी. धन्यवाद.